नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रमुख चारही उमेदवार हे मराठा होते। मराठा बहुल मतदारसंघ, त्यामुळे मराठा उमेदवार देण्यावर भर अर्थातच होताच। त्यामुळे ओबीसी मतदारांनी नाशिकमध्ये काय भूमिका घेतली असेल, राजकीय विश्लेषकांनी कुणाच्या विजयाचा दावा केलाय, बघूयात याविषयीचा वृत्तांत। नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर तसंच अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज अशी चौरंगी लढत झाली। प्रमुख चारही उमेदवार हे मराठा आहेत, त्यामुळे नाशिकमध्ये मराठा उमेदवारच निवडून येणार हे निश्चित झालंय। नाशिक लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे 6 मतदारसंघ येतात। यातील 5 मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत, तर एका मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे। या 5 आमदारांच्यामुळे हेमंत गोडसे यांचं पारडं तुर्तास जड दिसतंय। नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण 61% मतदान झालं। इथे छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध झाला होता, त्यामुळे भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली। त्याचा परिणाम ओबीसी मतदारांवर झाला। नाराज झालेल्या ओबीसी मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला कौल दिल्याचं चित्र मतदारसंघात पाहायला मिळालं। भुजबळांच्या उमेदवारीचा एक जवळपास खिल्ली उडवल्यासारखा प्रकार झाला। एकीकडून निरोप दिला गेला की दिल्लीतून तुमची उमेदवारी फायनल झाली आहे, मात्र ती उमेदवारी जाहीर झाली नाही। त्यामुळे ओबीसी समाज मोठ्या प्रमाणामध्ये नाराज झाला। नाशिक लोकसभा मतदारसंघात जवळपास 20 लाख मतदार आहे, त्यामध्ये मराठा समाजाचं वोटिंग साधारण 6.5 ते 7 लाख आहे। तितकंच वोटिंग किंवा त्यापेक्षा थोडंफार कमी हे ओबीसी समाजाचं आहे, परंतु भुजबळ साहेबांची उमेदवारी जी आहे ती नाकारल्या गेल्यामुळे तो ओबीसी समाज संपूर्णपणे राजाभाऊ वाजे यांच्याकडे झुकल्याचं दिसून आलं। नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण 20 लाख मतदार आहेत, यातील 6 लाख मतदार हे मराठा आहेत। मराठा मतदारांच्या पाठोपाठ नाशिकमध्ये दलित आणि ओबीसी मतदारांची संख्या मोठी आहे। मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघावर मराठा मतदारांचा नेहमीच प्रभाव राहिलाय, त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला नाशिक जिल्ह्यात मोठा प्रतिसादही मिळाला होता। मराठा आरक्षणामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। की टक्केवारी जी वाढली आहे ती सुद्धा ह्या बदलाचाच तो एक भाग आहे। यंदा मात्र मराठा मतांचं डिवायडेशन झाल्याचं दिसून आलं आणि ओबीसी मतदान हे देखील महाविकास आघाडी म्हणजे वाजे यांच्याच पाठीमाग आहे असल्याचं हे दिसून येतंय। महाविकास आघाडीचा उमेदवार हा आघाडीवर असेल असं आमचा अभ्यास आहे। राजकीय विश्लेषकांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीचं पारडं जड असल्याचं सांगितलंय। निवडणुकीचा प्रचार कव्हर करताना पत्रकार, राजकीय विश्लेषक यांना जे चित्र दिसलं त्यावरून त्यांनी अंदाज मांडलाय। त्यामुळे सध्या तरी शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्या विजयाची शक्यता जास्त असल्याचं बोललं जात आहे। मात्र 4 जून रोजीच विजय कुणाचा हे निश्चित होईल। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।